नमस्कार. आज 20 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज जिल्ह्यांचा प्रगतीचा मापदंड म्हणजे लोकसत्ता जिल्हा निर्देशांक प्रकाशित होणार आहे. मग पाहूयात आपला जिल्ह्याचा डाटा काय म्हणतो त्यामध्ये. ओके, व सर्वांना सांगितलेलं आहे इंटरव्ह्यूसाठी हे खूप मदतगार ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी लोकसत्ता जिल्हा निर्देशांक आल्यानंतर आपल्या जिल्ह्याबद्दलच्या ज्या माहिती येतील ते वाचून घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पेजवरती UPSC इथिक्ससाठी काही विशेष बाबी इथं देण्यात आलेल्या आहेत. UPSC इथिक्सची तयारी करत असताना ना तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल किंवा यूट्यूबवरती असाल किंवा ट्विटरवरती असाल पहा, तर त्यावरती ना द बेटर इंडिया हे पेज तुम्ही शोधा. ओके, व द बेटर इंडिया पेजला तुम्ही फॉलो करा प्लीज, कारण यामध्ये बहुतांश तुम्हाला पॉझिटिव्ह न्यूज मिळतील आपल्या देशाबद्दल. ओके, व त्या पॉझिटिव्ह न्यूज अगदी सनदी अधिकाऱ्याच्या असू द्यात किंवा सामान्य नागरिकांच्या असू द्यात, त्या आपल्यासाठी खूप मदत करणार आहेत. कारण ज्यावेळेस तुम्ही इथिक्सचा पेपर लिहाल ना, त्यावेळेस आपलं एक पॉझिटिव्ह अप्रोच जे असेल ते तिथं लगेच तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे जे एक्झामिनर आहेत ते पेपर चेक करत असतात, लगेच त्याला लक्षात येतं की बा हे कुठेतरी विद्यार्थी पॉझिटिव्ह आहे. हे एक पॉईंट. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस उदाहरण लिहिता सनदी अधिकाऱ्यांची, तर ते betterIndia.com या वेबसाईटवरती ऑलरेडी दिलेली आहेत की सनदी अधिकाऱ्यांनी समाजामध्ये बदल कसं पेरलेला आहेत. जसं की पहा, सुप्रिया साहू यांनी काय केलं आहे आता नव्या पद्धतीने पहा, जे शहरी भागांमध्ये हीट वाढत आहे. ओके, किंवा जे शहरी भागामध्ये हीट हॉटस्पॉट्स तयार होत आहेत पहा, मग त्याला त्यांनी कमी करण्यासाठी जे छत आहे ना, त्या छतावरती त्यांनी डायरेक्टली पहा पांढरं पेंट वगैरे त्यांनी करत आहेत. असं केल्यानंतर काय होतं, तर जे छत आहे आपलं ते जास्त हीट ऑब्झर्व करत नाही, तर पांढऱ्या रंगाला ते परावर्तित करतं ना. ओके, म्हणजे ही पांढरं लेअर आपण जर तिथं थांबवलं पहा, तर याच्यापूर्वी काय केली जाते पहा, जे छत आहे आपलं जर काळं रंग वगैरे जर त्याचं असेल किंवा भिंतीचं जर डायरेक्टली तशाच पद्धतीने काळं जर रंग पडलेलं असेल, तर हीट काय केली जाते पहा, भिंत ऑब्झर्व केली जाते. ओके, ज्यावेळेस सूर्याची किरणं येतात ती सूर्याची किरणं ऑब्झर्व केली जात असतात. परंतु सुप्रिया साहू यांनी एक निर्णय घेतला पहा, त्यांनी म्हटले की जे सर्व घरं आहेत ना तिथं हीट हॉटस्पॉट बनू नये, यासाठी त्यांनी सगळ्या छतांवरती त्यांनी पांढरा रंग दिला. ओके, मग छतांना पांढरा रंग दिल्यानंतर जे आता सूर्याची किरणं आहेत ती डायरेक्टली परावर्तित केली जातील. ओके, म्हणजे हीट ऑब्झर्व तिथं हीट ऑब्झर्व होणार आहे का, तर यस होईल, परंतु ती खूप कमी प्रमाणात तिथं हीट ऑब्झर्व केली जाईल. यामुळे हीट हॉटस्पॉट जे शहरी भागामध्ये हीट हॉटस्पॉट संकल्पना येत आहे त्याला त्यांनी टॅकल करण्याचं काम केलेलं आहे. व हे कोण सांगितलं आपल्याला, तर betterIndia.com या वेबसाईटने. म्हणजे पहा, तुम्ही स्वतःहून रिसर्च करत बसायचं नाही आहे, तर अगदी पहा बनाया आपल्याला कंटेंट मिळेल व परीक्षेमध्ये हेच कंटेंट आपल्याला यायचं आहे. त्यामुळे सर्वांनी betterIndia.com या वेबसाईटला तुम्ही फॉलो करायचं आहे किंवा इंस्टाग्रामवरती असाल तर त्या पेजला तुम्हाला फॉलो करायचं आहे. हे एक पॉईंट आहे इथिक्ससाठी. त्याच्यानंतर वृत्तपत्रे तुम्ही ट्रस्ट युअर वेपन्स म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. जेव्हा मला वाटेल ना की केस स्टडी महत्त्वाचे आहे त्यावेळेस मी सांगत जाईन, काळजी नका करू. त्याच्यानंतर पुस्तके आणि प्रशासकीय अनुभव. आता यामध्ये त्यांनी दिलं आहे पहा, द एथिकल डायलोमा ऑफ अ सिव्हिल सर्वंट. ओके, हे अनिल स्वरूप सरांचं पुस्तक आहे, हे पण तुम्ही वाचू शकता. किंवा माझ्या मते एक पुस्तक आहे द स्मॉल थिंग्स मॅटर. ओके, आता दीपक गुप्ता सरांचं ते पुस्तक आहे जे फॉर्मर UPSCचे चेअरमन राहिलेले आहेत. आता मे बी ते फ्लिपकार्टवरती अवेलेबल नसेल किंवा एकदा चेक करा तुम्ही प्लीज. पुस्तकाचं नाव आहे पहा स्मॉल थिंग्स मॅटर. ओके, हे पुस्तकाचं नाव आहे, दीपक गुप्ता सरांचं हे पुस्तक आहे. म्हणजे अतिशय बेस्ट आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी कशा पद्धतीने आपण बदल वगैरे पेरू शकतो समाजामध्ये, हे ते पुस्तक सांगतं. ओके, शक्य झालं तर हे पुस्तक तुम्ही रीड करू शकता. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक आहे म्हणजे जे की एसएसाठी पण तुम्हाला मदत करेल. आता त्या पुस्तकाचं मला नाव आठवत नाही आहे, मी ते नाव आठवल्यानंतर नक्कीच ते पुस्तक उद्याच्या लेक्चरमध्ये वगैरे सांगण्याचा प्रयत्न करेन. पण तुम्ही सर्वांनी जर शक्य झालं ना, स्मॉल थिंग्स मॅटर हे पुस्तक जर भेटलं तर प्लीज तुम्ही हे सर्वांनी वाचा. इंग्लिश माध्यमातूनच असेल. ओके, तर हे पुस्तक आहे. आणि त्यानंतर इथिक्ससाठी पहा इथिकल डायलोमा ऑफ अ सिव्हिल सर्वंट, हे पण तुम्ही वाचू शकता. अनिल स्वरूप सरांचं हे पुस्तक अवेलेबल असेल नक्कीच फ्लिपकार्ट अमेझॉनवरती. ओके, डन. त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल कोणतं फॉलो करायचं का, तर यस स्कूल ऑफ लाईफ यासारखी यूट्यूब चॅनल तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आणि पौराणिक कथा, रागाचा आवेग, दुःख आणि पश्चाताप यांसारख्या भावनावरील उदाहरणासाठी रामायण महाभारताचा संदर्भ घेता येतो. व या पौराणिक कथांचा पण वापर पहा तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये नक्कीच करू शकता. हां, त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर हे जे तुम्ही लेक्चर घेत आहात ते MPSC कंबाईनसाठी आहेत की नाही. ओके, तर पहा त्याचं उत्तर असेल की यस, हे लेक्चर्स MPSC कंबाईनसाठी आहेत, पण तुम्हाला स्वतःहून PYQ पाहणे गरजेचे आहेत. आता MPSC कंबाईनचे PYQ मी पाहिलेले आहेत, म्हणजे अगदी खूप पूर्वी पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहा पर्सन इन न्यूज वगैरे विचारलं जातं. पण ज्यावेळेस तुम्ही UPSC देता त्यावेळेस काय विचारलं जातं,
प्लेसेस इन न्यूज विचारलं जातं. ओके, UPSCमध्ये पण ते विचारलं जातं, पण प्लेसेस विचारले जातात UPSCमध्ये. आणि कंबाईनमध्ये काय विचारलं जातं तर पर्सन इन न्यूज विचारलं जातं. थोडासा फरक आहे, बाकी सर्व समान सिलेबस आहे. पॉलिटी वगैरे सर्व समानच आहे, त्यामुळे निश्चिंत राहा. त्यानंतर आजच्या लोकसत्ताला सुरुवात करूयात. गतीने प्रगती करणाऱ्या जिल्ह्यांचा आज सन्मान केला जाणार आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर परत हल्ला करण्यात आला इस्रायलमार्फत इराणवरती. मग डोनाल्ड ट्रम्प यांना जाग आली व डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की हे मला तर माहीतच नव्हतं की इस्रायल तुमच्यावरती हल्ला करणार आहे. मग इराणने ज्यावेळेस कतारवरती हल्ला केला त्यावेळेस त्यांनी म्हटलं की नाही तुम्ही हल्ला करू नका, कारण तुम्ही जर हल्ला केला तर मी इराणवरती परत हल्ला करेन, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. व अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांची स्थिती अशीच झालेली आहे की नेमकं आपण या युद्धामध्ये पडलो कशामुळं. ओके, हे त्यांना खरंच त्यांच्यासमोर हाच प्रश्नचिन्ह सध्याला सतावत असेल त्यांना, की मेक अमेरिका ग्रेट अगेन या निश्चयाखाली आपण निवडणूक लढली होती किंवा जिंकून आपण मेक अमेरिका ग्रेट अगेनसाठी आलो आहोत. त्यांनी ठरवलं होतं की मी कोणत्याही युद्धामध्ये पडणार नाही. व अगदीच अफगाणिस्तानमधून त्यांनी माघार त्यामुळेच घेतली होती की अमेरिकन्सचा पैसा जो आहे तो मी फक्त अमेरिकनच्या कल्याणासाठी लावेल, न की कोणाच्या दुसऱ्या देशाच्या युद्धासाठी. पण परत त्यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर अगदीच युद्धामध्ये ते परत एकदा पडलेत व ॲज युज्युअल इतिहासापासून त्यांनी काही धडे वगैरे घेतलेले दिसत नाही आहेत. मग काल इराणवरती हल्ला झाल्यानंतर परत तेलाच्या दरांत जी आहे ती उसळी आली व त्याचा परिणाम शेअर बाजारात नक्कीच झाला. ओके, त्याच्यानंतर भारताकडून चिंता आणि मध्यस्थीचे आवाहन देखील भारत सरकारने काल केलेलं आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे प्रेसिडेंट इमॅन्युएल मॅक्रो यांच्यासोबत चर्चा केली, त्यासोबतच मलेशियाचे पंतप्रधान यांच्यासोबत पण त्यांनी चर्चा केली. व आपण मिडल ईस्टमध्ये शांतता नक्कीच आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत व जिथे कुठे मध्यस्थीची गरज पडेल त्यावेळेस आपण ओमानची पण साथ देण्यासाठी नक्की तयार आहोत. आपण ओमानसोबत पण काल चर्चा केली आहे. पण आता अगदीच सर्व काही जे आहे ते इस्रायलवरती आहे. इस्रायलने तशा पद्धतीने निर्णय घेणं गरजेचं आहे, पण सध्याला इस्रायल शांत बसेल याबद्दल आपलं वाटत नाही. व इराणचे पण म्हणणे बरोबर आहे. त्यांनी जे 3 शर्ती दिलेले आहेत त्यानुसार त्यांचं पण म्हणणं बरोबरच आहे, कारण त्यांनी त्यांची संपूर्ण लिडरशिप तिथं नेस्तनाबूत करून टाकले इस्रायलने. त्यामुळे पाहूयात आता मिडल ईस्टमधील जे सध्याचं युद्ध चालू आहे ते कुठे जाऊन थांबतं. ओके, किंवा त्याचं एक्झिट पॉईंट डोनाल्ड ट्रम्प यांना सापडतो का, हाच आपल्यासमोर एक प्रश्नचिन्ह असेल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी 5 जण निलंबित, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे टाटाचे चंद्रशेखरन यांना नाईटहुड पुरस्कार. आता प्लीज तुम्ही नोटबुक घेऊन बसा. मी आजच्या डेली मॅगझिनमध्ये ही बातमी म्हणजे 2-3 बातम्या आल्या आहेत जे की मी अपडेट केलं नाही. आजच्या लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या लेक्चरपर्यंत मी याला अपडेट करून तुमच्यासमोर डेली करंट अफेअर्सची जी PDF आहे ती अपडेट करून देईल. परंतु तुम्हाला हे कंबाईनसाठी पण महत्त्वाचं आहे, त्यानंतर सरसेवा आणि राज्यसेवा सर्व परीक्षांसाठी हे पॉईंट महत्त्वाचं आहे. तर प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहून ठेवा की भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यावसायिक संबंध दृढ करण्यात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना ब्रिटिश सरकारकडून नाईटहुड आता नाईटहुड यासोबतच तुम्हाला काय बॅकवर्ड लिंकेजेस घ्यायचं आहे. हे करंट अफेअर्सच्या PDF मी नक्कीच देईल की हिस्ट्रीमध्ये आपल्याला नाईटहुड कोणाकोणाला मिळालेलं होतं. ओके, तर प्लीज हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे. करंट अफेअर्सच्या PDF मी याबद्दलचे सर्व डिटेल्स टाकणार आहे, काळजी करू नका. पण प्लीज हे पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतो. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा पुरस्कार करण्यात आला नाही, हे झालं डन. त्याच्यानंतर पुढे चला. आणखीन एक महत्त्वाची न्यूज इथे. आता ही परीक्षेला विचारलं जाणार नाही त्यामुळे मी याला हायलाईट केलं नाही, पण तुम्हाला माहिती असावं या निमित्ताने. वादग्रस्त गलगोटियाला IIT मुंबईचे 42 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. कशा संदर्भात तर आंबा आणि कलिंगड पिकल्याची अचूक माहिती देणारी इंटेलिजंट रिपनिंग डिटेक्टर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी IIT मुंबईकडून 42 लाखांचा संशोधन निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. IIT मुंबई खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिला तर रिसर्चमध्ये IIT मुंबई पुढे आहे, पण गलगोटियाला यांनी IIT मुंबईकडून 42 लाख रुपये दिले आहेत. हे थोडंसं दुर्दैवी वाटलं. ओके, बाकी प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुम्ही नक्कीच हे करू शकता, मत मांडू शकता. पण ठीक आहे, रिसर्चमध्ये आपल्याला खर्च करणं गरजेचं होतं, पण गलगोटियासारख्या युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर थोडंसं थांबणं अपेक्षितच आहे. ओके, त्याच्यानंतर मॅक्रो तारिक यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा ही आपण आत्ताच पाहिलेली आहे बातमी. ओके, त्यानंतर पुढे चला. आणखीन एक महत्त्वाची बातमी, हे पण तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे व करंट अफेअर्सच्या मॅगझिनमध्ये ही पण मी पॉईंट अपडेट करून घेणार आहे. फिनलँड सलग 9व्यांदा सर्वात आनंदी देश. ओके, युरोपमधील फिनलँड हा सलग 9व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. जागतिक आनंद अहवाल 2026 गुरुवारी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या
वेलबिईंग रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केला आहे. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की जागतिक आनंद अहवाल कोणत्या संस्थेमार्फत देण्यात येतो किंवा जाहीर करण्यात येतो, तर ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबिईंग रिसर्च सेंटर यांच्यामार्फत हा अहवाल दाखल केला जातो. त्याच्यानंतर पहिल्या 10 देशांमध्ये एकही इंग्लिश स्पीकिंग देश नाही आहे. ओके, ही एक न्यूज तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आता येतं भारत देशाचा कितवा क्रमांक आहे मग, तर भारत देशाचा यामध्ये 116वा क्रमांक आहे. लास्ट इयरला 118वा क्रमांक होता, यावर्षी आपण +2नी पुढे गेलेले आहोत व 116व्या क्रमांकावरती भारत देश आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा देश कोणता आहे, तर अफगाणिस्तान आहे. सर्वात दुःखी देश अफगाणिस्तान आहे. ओके, हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डन, हे फॅक्च्युअल डाटा आहे, प्लीज एवढंसं लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर पुढे चला. लोकसत्ता विचार क्रांतीची ठिणगी नव्हे, समाज परिवर्तनाचा दीपस्तंभ. आजपासून महाड येथे झालेल्या चवदार तळ्याचे जे सत्याग्रह झालेलं होतं त्याला 100 वर्ष पूर्ती होत आहेत. या निमित्ताने आजपासून शताब्दी वर्ष तिथे साजरा केलं जात आहे. तर पॉईंट लक्षात घ्या तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून सामाजिक समतेचा जाज्वल्य संदेश आणि विचार विश्वात मूलभूत बदल घडवून आणला. हा सत्याग्रह केवळ पाण्याच्या हक्कासाठी नव्हता, तर तो मानवाच्या स्वाभिमान, एकता आणि सामाजिक न्यायासाठी उभारलेला एक क्रांतिकारी लढा होता. म्हणूनच हा दिवस चवदार तळे क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो व आजपासून शताब्दी वर्ष इथं साजरा केला जात आहे. हा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. ओके, शताब्दी वर्ष आजपासून सुरुवात होत आहे. यामुळे सरळ सेवा, राज्यसेवा, कंबाईन परीक्षा, इवन UPSC मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्लीज चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 ही डेट सर्वांनी लक्षात ठेवायचीच आहे. ओके, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पहा तुम्ही. बाबासाहेब म्हणतात, राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक लोकशाही आवश्यक आहे. देश स्वतंत्र झाला पण देशात जातीय भेदभाव, अन्याय, अत्याचार कायम असेल तर ते स्वातंत्र्य सर्वांसाठी उपयुक्त ठरत नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत. त्यामुळे डायरेक्टली हे स्टेटमेंट दिलं जातं व यावर टिप्पणी करा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग माहिती असणं गरजेचं आहे किंवा समाजामध्ये काय चालू आहे हे जर समाजाच्या दृष्टिकोनातून आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जुळवून जर लिहिलात तर चांगले गुण मिळू शकतात. त्यामुळे प्लीज हे स्टेटमेंट पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला महात्मा गांधीजींचं एक स्टेटमेंट दिलेलं होतं मी व आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्टेटमेंट दिलं आहे. प्लीज नोटबुकमध्ये हे सर्व पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. कारण पहा, अगदी मी छोटे जर प्रश्न असतील ना तर ते आपल्या मॅगझिनमध्ये टाकू शकणार नाही आहे. ओके, मग मला पण मर्यादा असतील. त्यामुळे म्हणतो की तुमची जी नोटबुक असेल ना त्यावरती प्लीज हे लिहून ठेवा. कारण मी तुम्हाला सांगत चाललेलं आहे की बाबा ही नोट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे प्लीज निबंधासाठी हे खूप महत्त्वपूर्ण ठरेल. तर पॉईंट लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार. ओके, त्यानंतर हा आर्टिकल तुम्हाला स्वतःहून वाचायचा आहे. आता हा आर्टिकल तुम्हाला स्वतःहून का वाचायचं त्यासाठी मी इथे येतो. पहा, UPSCच्या निकालात मराठी मागे का. तर लेखकांचं म्हणणं एकच आहे की मराठी जे विद्यार्थी आज घडीला आहेत त्यांचं वाचन कमी झालेलं आहे. त्यामुळे हा आर्टिकल तुम्हाला वाचायचा आहे. यात एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे, तर तुम्ही हे स्वतःहून नक्की वाचून समजून घेऊ शकता. ओके, जर कुठे समजत नसेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर आता UPSCच्या निकालात मराठी मागे का याबद्दल या प्रश्नाचा आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. पहा, 2016 पासून ते 2020 पर्यंत जर पाहिलात तुम्ही निकाल तर महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचा निकाल नक्कीच घटत आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममध्ये. ओके, त्यानंतर यावर्षी 2025 प्रिलिम परीक्षेमध्ये पहा जवळपास 33 विद्यार्थी पात्र झाले होते. ज्यांनी मेन्स एक्झाम दिली 33 विद्यार्थ्यांनी मेन्स एक्झाम दिली. पहा, पण 2च विद्यार्थी मुलाखतीपर्यंत पोहोचले व मुलाखतीच्या नंतर अगदी पहा एकही सिलेक्शन लिस्टमध्ये आलं नाही. मग असं का झालेलं आहे? खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर आता इंग्लिशकडे जास्त प्राधान्य आहे. इंग्लिशकडे प्राधान्य आपण का देत आहोत तर पहा तिथे कंटेंट चांगला आहे. किंवा तुम्ही पाहू शकता इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू इंग्लिश माध्यमातून आहे व तुम्ही जे मॅप काढता, ओके, जे म्हणजे छोटी मॅप वगैरे काढता, पहा माइंड मॅप ज्याला आपण म्हणतो, ते माइंड मॅप पण तुम्ही कीवर्डनुसार ना इंग्लिशमध्ये चांगला प्रभावी माध्यमातून करू शकता. पण जर तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही ॲन्सर रायटिंगची प्रॅक्टिस वगैरे जर केली ना तर मराठीमध्ये पण हे साध्य केलं जाऊ शकतं. पण प्रॉब्लेम काय आहे पहा, आपल्याकडे शिक्षक तशा पद्धतीने नाही आहेत किंवा जरी असले ना तर मिसगायडन्स खूप आहे. पहा, ओके, व मिसगायडन्स मी स्वतः या फील्डमध्ये का आलेला आहे किंवा कोचिंग म्हणजे अगदी यूट्यूब चॅनलवरती मी येण्याचा मूळ उद्देश तेच होता. पहा, 2022 मी चालू केलेला आहे. तुम्ही पाहू शकता प्रिव्हियस व्हिडिओ, तेव्हा पण मी हाच पॉईंट घेऊन आलेलो होतो. कारण ज्यावेळेस मला समजलं ना की 2022 MPSC राज्यसेवा जी आहे ती लेखी होणार आहे त्यावेळेसच मला लक्षात आलं की आता महाराष्ट्रामध्ये मिसगायडन्स खूप होईल.
ओके. व आज घडीला मी पाहतो म्हणजे कोचिंग इन्स्टिट्यूटचे माझ्याकडे ॲन्सर शीट जे आहेत ते चेक करण्यासाठी नक्कीच येतात. म्हणजे विद्यार्थी त्यांचे पेपर परत एकदा पाठवतात मला इव्हॅल्युएशनसाठी. ओके, म्हणजे डायरेक्टली कोचिंगकडून येत नाहीत. पण त्यावेळेस मी जे प्रश्न वगैरे पाहतो ना, त्यावेळेस खरंच दुर्दैव वाटतं की मिसगायडन्स वगैरे होत आहे. मी भरपूर विद्यार्थ्यांना त्या शब्दांनी सांगितलेलं आहे. मग ओके, मिसगायडन्स खूप आहे पहा या इंडस्ट्रीमध्ये, कोचिंगमध्ये म्हणजे अतिशय बोलू नये पण खूप आहे. ओके, किंवा माझं मित्रमंडळ पण तशाच पद्धतीने आहे. मग त्यामुळेच मी 2022ला यामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला. व पहा थोडं दिवस करून मी बंद केलं, परत चालू केलं, बंद केलं, परत चालू केलं. पण विद्यार्थ्यांचा तसा प्रतिसाद आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं 2026मध्ये, तर आता नुकतंच एप्रिल महिन्यामध्ये मेन्स आहे तुमचे. मग मेन्सचं ॲनालिसिस वगैरे मी नक्की सांगेन की अशा पद्धतीने करायचं आहे. व आता पहा सध्याला 2026मध्ये राज्यसेवा खऱ्या स्वरूपातून लेखी झाली ना, त्यावेळेस विद्यार्थ्यांचा पण प्रतिसाद नक्कीच वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत त्यांचे ॲन्सर्स पाठवले, त्यांना लवकरच मी चेक करून देईन. परंतु पहा शक्य झालं ना तर तुम्ही त्या इन्स्टिट्यूटचं बॅकग्राऊंड वगैरे पहा, त्याच्यानंतरच त्यावरती भरोसा ठेवा. व पहा फक्त नाव चांगलं आहे म्हणून जाऊ नका, किंवा नाव फक्त एक ब्रँड आहे. आता अगदीच पहा यावर्षी निकालामध्ये भरभरून त्यांनी उज्ज्वल यश वगैरे संपादित केलं असं सांगत आहेत. ओके, परंतु खऱ्या अर्थाने ते एका वर्षामध्ये यश संपादन झालेलं आहे का नाही, तर त्या विद्यार्थ्याची स्वतःची मेहनत आहे. 2020च्या बॅचचा विद्यार्थी 2026मध्ये सिलेक्ट होतो, असं का होत आहे मग? तर पहा 6 वर्ष तो म्हणजे अगदी पहिले 3 वर्ष ना त्या विद्यार्थ्याला समजलंच नसेल की कोचिंगमधून आपण काय साध्य केलं, जसं माझ्यासोबत झालेलं पहा. पण पुन्हा इथे झाल्यानंतर म्हणजे 2023ला विद्यार्थ्याला जर जाग आली ना, तर 24, 25, 26 असे 3 अटेम्प्ट तो चांगल्या पद्धतीने देईल व शेवटच्या अटेम्प्टमध्ये तो पात्र झाला असेल. हे कोणी तुम्हाला सांगणार नाही आहे. मग कोचिंगची रियालिटी तीच आहे. पहा तुम्ही जर फक्त म्हणजे अगदीच पहा तुम्ही एखाद्या सिटीमध्ये जाता, ओके, व त्या सिटीमध्ये फक्त ते नाव चांगलं आहे किंवा ते नाव गजबजलेलं आहे, म्हणजे वृत्तपत्रेमध्ये वगैरे तुम्ही पाहता व्हिजन IAS, ओके, अशा पद्धतीने तुम्ही पाहता. पण रियालिटीमध्ये ते व्हिजन IASचे जे शिक्षक दिल्लीमध्ये शिकवतात ते पुण्यामध्ये शिकवणार आहेत का, हा प्रश्न तिथे निर्माण होतो. ओके, त्यामुळे शक्य झालं तर मिसगायडन्सपासून थोडंसं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत चला, एवढं मी सांगू शकतो. त्यानंतर UPSC जर आता हे चित्र बदलवायचं असेल आपल्याला, तर आपण काय करायला हवं पहा, तर वाचन करायला हवं. वाचन आणि लेखन. ओके, लेखणीमधून पहा भरपूर गोष्टी शिकू शकता तुम्ही. ओके, तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला काही पॉईंट्स लक्षात येतील, किंवा आता अगदीच पहा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकलात, बरोबर आहे. मग यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं का म्हटलं असेल, तुम्ही थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग करत चला. म्हणजे जेव्हा तुम्ही खाली बसलेले असाल, म्हणजे अगदीच काहीच करत नसाल, त्यावेळेस तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंगला जास्त महत्त्व द्या. तुम्ही पण नक्की होऊ शकता मराठी माध्यमातून UPSC. पण थोडंसं चांगला जर ट्रॅकवरती असाल तर नक्कीच पहा. अन्यथा मिसगाईड जर झालात तर नक्कीच पहा तिथे आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, एकही लोकसत्ताची अन्य बातमी गरजेची नाही आहे, तर आपण आता इथे थांबवू शकतो. बाकी ते 2-3 बातम्या होत्या त्याच गरजेच्या आहेत. त्यानंतर पहा लोकसत्ता द हिंदूचं काय झालं आजचं, तर काल द हिंदू मला डाउनलोडच करता आलं नाही. त्याचमुळे पहा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती काल मला PDF सेंड करण्यासाठी खूप लेट झालेला होता व द हिंदूची मला PDF मिळालीच नाही. त्यामुळे शेवटी मी हताश होऊन तीच PDF पाठवलेलं होतं. ओके, व अगदी आज जर PDF द हिंदूची प्राप्त झाली, आता ती लेट येते थोडेसे, पण तत्पूर्वीच मला लेक्चर वगैरे अपलोड करायचं असतं. या निमित्ताने आपण एक दिवस अगोदर चालत आहोत. पण निश्चिंत राहा, एकही बातमी सुटू देणार नाही आहे. ओके, इंडियन एक्सप्रेस मी वाचलेला आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये पण जास्त महत्त्वाची बातमी नव्हती, त्यामुळे फक्त लोकसत्ताचा आज वृत्तपत्र विश्लेषण घेतलेलं आहे आपण. ओके, तर तुम्हाला एक होमवर्क दिलं आहे, ते एक तुम्ही करा, आणि मी जे नोट्स तुम्हाला सांगितलेत ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. ओके, थांबूया तिथे. काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.